नमस्कार मित्र, मी दिलीप गवई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आज पुन्हा एक तुम्हाला औषधी वनस्पतीची ओळख सगळ्यांच्या परिचयाची असलेली आणि तुम्ही बघताय माझ्यासमोर, हिला कंबरमोडी म्हणतात, टोंगळमोडी म्हणतात. आमच्या इकडे हिला टोंगळमोडी म्हणतात. तसंच हिला कंबरमोडी, दगडीपाला, गावठीचा पाला असे बरेच नावं हिच्या वानागुणावरून म्हणजे जखमाच्या संदर्भात हिला बरेच नावं आहेत. कारण जखमावर शेतातला ही म्हणजे एक नंबरचं औषध आहे. लोक याचा सर्रास वापर करतात. तर मित्र, त्याचप्रमाणे मला याच्यातले काही गुणधर्म माहीत आहेत जे मी तुमच्यासमोर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे. मित्र, ही किडनी स्टोनवर सुद्धा चांगल्या प्रकारचे काम करते. याच्या पाल्याचा रस जर 10-15 ml रोजचा रस घेतला ना, पाल्याचा रस काढायचा आणि याचा 15 ml रस जर रोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे, सकाळी दिवस निघल्याच्या नंतर आणि 1 ते 1.5 तास, जवळपास 1 तासभर काही खाय प्यायचं नाही, चहासुद्धा त्याच्यावर घ्यायचा नाही. असं जर तुम्ही सतत 8-10 दिवस केलं ना, तर तुम्हाला तुमचे ते मूतखडे विरघळून लघवी वाटे बाहेर निघून जातात. एखाद्या वेळेस काय होतं माहिती आहे का, खडे एक प्रकारचेच नसतात. खड्यात 2-3 प्रकारचे खडे असतात. कोणाला पित्तामुळे पण खडे होतात. ज्याला पित्ताचा दोष जास्त वाढला ना, आंबट पाणी पित्त तयार होऊ त्या पित्ताचे पण खडे होतात शरीरामध्ये. काही याच्यामध्ये कफाचे पण खडे होतात. जसं एखादा कफाचा आजार असला, आपल्याला सर्दी, खोकला, दमाचा कफ साचून राहतो छातीमध्ये, अशा लोकांना कफापासून पण खडे तयार होतात. सतत जर त्रास त्यांना कायम होत असला तर याच्यामुळे पण खडे तयार होतात. त्याच्यामुळं एखाद्या वेळेस एखाच वनस्पती अशा आजारावर गुणकारी होत नाही. त्याच्यासोबत मग याच्यासोबत पानफुटी जर आपण वापरली, पानफुटीचे 4-5 पानं याच्यामध्ये टाकून जर आपण त्याचा वापर केला तर हे अजून चांगला फायदा दाखवतं. किंवा ज्या लोकांना यांना आराम नाही पडला त्यांना पानफुटीच्या पाल्याचा रस घेऊन बघा. हे पर्यायी औषधी बऱ्याच आहेत मित्र. सर्रास आपल्या आजूबाजूला नैसर्गिकरित्या आपल्याला कुठेही पाहायला मिळतात. याचे जसे फायदे असतात तसे जर तुम्ही अतिप्रमाणात पण घेऊ नका याला, कारण याचे नुकसान पण होऊ शकतं. कारण हे जसे आपल्या किडनीतले खडे विरघळू शकतं, तसे आपल्या हड्डीमध्ये याचा जे काही घटक असतात त्याला पण हे विरघळवतं. त्याच्यामुळं याचा जास्त प्रमाणात वापर करणं सुद्धा चांगलं नाही. याचं कंबरमोडी नाव असंच नाही पडलं आहे. हे जर याचा जास्त प्रमाणात वापर केला ना आपण, तर ही आपल्या कमरातून मोडू शकते. एवढी ताकद या वनस्पतीत आहे मित्र. आणि गरोदर स्त्रियांना याचं सेवन तर अजिबात करू नका. 10-15 ml पर्यंत रस घ्या, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. तुम्हाला चांगलं गुण देते नाही. 8-10 दिवसच घ्या, 10-12 दिवस, 15 दिवसाच्या आतच घ्या. त्याच्यापेक्षा वर्षात 15 दिवसापेक्षा जास्त या वनस्पतीचा वापर करू नका. तसं तुमच्या ज्या कोणाला काही लघवीमध्ये जळजळ असते, लघवी करताना आग होते, त्या लोकांसाठी सुद्धा हे रामबाण औषध आहे. त्यांनी सुद्धा प्रयोग करून पाहायचा. 7-8 दिवसामध्ये तुम्हाला 3-4 दिवशीच याचं फरक जाणवायला सुरुवात होते. 2-3 दिवसामध्ये. निसर्गामध्ये अशा बऱ्याच वनस्पती आहेत मित्र, ज्या मानवाचं कल्याण करण्यासाठी समर्थ आहेत. फक्त आपल्याला त्याची ओळख हवी असते, माहिती हवी असते. मित्रो, हे व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की जर आपण या वनस्पतींचा वापर केला ना, तर आपला बराच पैसा वाचू शकतो, बराच त्रास वाचू शकतो. ह्या पूर्वजांपासून चालत आलेल्या परंपरा आहेत. पूर्वजांनी याच औषधांचा वापर करून आपलं जीवन सुखमय जीवन जगलं. 100 वर्षापर्यंत ते लोक जगत होते. 100 125 वर्षापर्यंत त्यांचं आयुष्य होतं मित्र.
आता जवळ पैसा आल्यामुळं काय होतं की दवाखाना जवळ असतो, सगळं जवळच असतो सगळं. त्याच्यामुळं या वनस्पतींना शोधण्यात आणि याच्यात कोणी वेळ घालवत नाही. आजकाल वेळेला खूपच किंमत झाली. पण या धावपळीच्या जीवनामध्ये आपण जर या निसर्गरूपी औषधींचा वापर केला तर आपल्याला निश्चितच तो पैसे घालून जो उपचार करतो त्याच्यापेक्षा चांगला फायदा याच्यापासून मिळू शकतो. मित्रो, हाचा व्हिडिओतून तुम्हाला एक संदेश द्यायचा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा. आणि अजून जर तुम्हाला काही या वनस्पतीबद्दल माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची माहिती नक्की ॲड करण्याचा प्रयत्न करू. तर मित्र हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून याचा फायदा सर्वांना होऊ शकतो. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन औषधी वनस्पतीच्या माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या.